महिलांना थोडी वाढून सांगायची जास्त सवय आहे. पाच प्रवचन देत आहे ते जे तरुण तरुणी लग्न करतात त्यांचे विवाह मार्ग तुम्ही ना ते ऑफर सगळ्यांना ओपन आहे. ओके, तरुण तरुणीसाठीच नाही आहे. सिनियर तुम्हाला लग्न करायचं असेल ते पण येऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. बरेच दिवसानंतर माझं इथे येणं झालं. गेल्या पिढी येणं होतं माझ्या नावाची पॅम्पलेट हे पण फ्लायर पब्लिश केले ना माहीत नाही, परंतु माझा आवाज बसलेला म्हणून मी चेंज केला पुढच्या रविवारी. तर काय विषयावर बोलायचं ना, मी पहिले 2-3 बायबलमधला वाक्य वाचतो त्याच्या तुम्हाला येईल की मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय 20 ओळ. ते सर्व येशू त्याला त्याच्या शिष्याला बोलवतो ना ते आहे. तिथे तो 20 ओळमध्ये सांगितलेला आहे, मग तो मागे पुढे न पाहता लगेच जाळी टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले. शिष्याने जेव्हा तो बोलवतो ना शिष्य तिथे जाळी रिपेअरिंग करायला लागलेले. आता आपलं जे महत्वाचं आहे जाळी टाकून देऊन ते माझ्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे चालू लागले. मग ते 4 अध्याय 21 ओळ. तिथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे 2 भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलवले. तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले. ओके, 2 झाले. तिसरा मत्ते 9 अध्याय. मग येशू तिथून 9वी ओळ. 9 अध्याय 9वी ओळ. मग येशू तिथून पुढे निघाला तेव्हा त्याने मत्ते नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तो बसलेला होता तिथे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. तो पहिला बसलेला होता, मग त्याने बसलेली जागाची आहे टेबल ऑफिस काय तुम्ही बोला त्याला ते सोडून तो उठला आणि त्याच्या मागे गेला. ज्या अगोदरच्या स्थितीत होता ती सोडून तो गेला. आणि शेवटचा ओळ जी वाचतो लूक 5 अध्याय 10 आणि 11. जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान त्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते. मग येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, कारण इथून पुढे तू माणसे धरशील. त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या. नंतर त्यांनी सर्व काही सोडले आणि ते त्याच्या मागे गेले. माझ्या प्रिय बंधू इथे 3-4 ओळी मी वाचल्या. आमची पण संदर्भ सापडतील असे. येशूच्या मागे जाण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सोडून देणे. काहीतरी सोडून देणे आणि मग येशूच्या मागे जाणे. हालेलुया. आता येशूने बोलवला म्हणजे सोडून देऊन पुढे जायलाच लागेल नाही का? मला काय वाटतं सगळे जर सोडून गेले असतील नाही. मत्ते 19 अध्याय मत्ते मध्ये जास्त आहे 21 आणि 22 ओळ आहे. येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल, अगोदर तर या तरुणाला सांगतो तू जाणं सर्व आज्ञा पाळतो. मी सर्व आज्ञा पाळतो. ठीक आहे. मग येशू पुढे सांगतो दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि पैसे गरिबांना वाटून दे, म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मिळेल. मग ये आणि माझ्या मागे चालू लाग. 22 ओळ सांगते, पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्याला फार दुःख झाले, कारण तो खूप श्रीमंत होता. म्हणून त्याने पण काहीतरी सोडला होता. म्हणून त्याने येशूला सोडून तो निघून गेला. तर येशूच्या मागे जायचे असेल तर काहीतरी सोडायला लागेल, आणि काहीतरीच्या मागे जायचं असेल तर येशूला सोडायला लागेल. 2 धन्याची चाकरी नाही करू शकत. एकाला सोडणे फार गरजेचं आहे. ही फार महत्वाचं घटक आहे. माझ्या प्रिय बंधू आपल्याला धरून ठेवणे आणि सोडणे हे 2 जे भाग आहेत ना ते जीवनाचे भाग. मी असं नाही सांगत की धरून ठेवणे वाईट गोष्ट आहे. धरून ठेवणे देखील गरजेचं आहे. काही गोष्टी धरून ठेवायला आपला स्वभावच तो आहे असं धरून ठेवणे. कारण जेव्हा आपण धरून ठेवतो ना तेव्हा आपल्या एकाची सुरक्षितता वाटते की सर्व काही माझ्या कंट्रोलमध्ये आहे. थोडेसे पदराला थोडे पैसे धरून ठेवावे लागतात, जमवून ठेवावे लागतात. घरामध्ये कुटुंब एकत्र ठेवायचं असेल तर सर्वांना एकत्र धरून ठेवावं लागतं. ते धरून ठेवायची वृत्ती
जी आहे वाईट आहे असं ना ती देखील आवश्यक आहे. म्हणून काय धरून ठेवणे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जर का जीवनामध्ये प्रगती करायची असेल तरुणींना तर काही गोष्टी स्वप्न जे आहे ते धरून ठेवणे गरजेचं आहे. जर काहीच स्वप्न काय नसेल तर मग माणूस पुढे कुठे जाऊ शकत नाही. तर महत्त्वाचा मुद्दा आहे की धरून ठेवणे गरजेचं आहे. पण येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं असेल तर सोडणे देखील गरजेचं आहे. सोडणे म्हणजे सगळं सोडणे नाही, काही गोष्टी सोडायला पाहिजे, काही गोष्टी धरून ठेवायला पाहिजे. ही आपली जीवनाचा सत्ता आहे. आजच्या दिवशी थोडे काही वेळ आपण याच्यावर मनोचिंतन करूया की मी काय धरलेला आहे आणि काय सोडलेला आहे. सोडून देणे ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा एक प्रकारे आपली तब्येत असते, आपली साथ देत नाही. मग जणू काय आपल्या हातून सर्व काही सुटून झाले, आपण सुद्धा उठून बसू देखील शकत नाही, नीट जेवायला देखील होत नाही. तर अशा वेळेला तो सुटल्याचा तो गेल्याचा अनुभव आपल्याला येईल. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण तेव्हा अस्वस्थ होतो. कारण जेव्हा आपल्या घरामध्ये तरुणी आहे, ते मोठे होतात, लहान मुलं असतात ते सर्व ऐकतात. बहुतेक आताचे लहान मुलं पण काही ऐकत नाही. एनिवे आपण त्यांना बेनिफिट देऊ आणि ते लहान मुलं ऐकतात. मोठे झाल्यावर त्यांना स्वतःच्या आयडियाज असतात, स्वतःचे विचार असतात, स्वतःचेच प्रोग्राम असतात आणि तेव्हा बऱ्याच पालकांना हा अनुभव येतो की अरे मी सोडून दिलेलं, माझ्या हातून निघून गेलेला आहे. त्या असं जो हा अनुभव येत असतो तो हातून निघून गेलेला तो सोडून दिल्याचा अनुभव बऱ्याच वेळेला येत असतो. पण ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली देखील आहे. योग्य गोष्ट पकडून ठेवणे आणि योग्य गोष्ट सोडून देणे याची जाण आपल्याला असायला, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इव्हन जर का आपण रस्त्यावर बघितले ट्रॅफिक सिग्नल असतात तर तिथे ती सर्व ती सिस्टम धरून ठेवणे गरजेचं आहे. जर का तिथे होल्ड नसेल तर पोलिसांचा वगैरे कोण कधी पण जातो कधी पण येतो, अपघात होणार. त्याच्यामध्ये त्यांना धरून ठेवणे गरजेचं आहे. कुटुंबाचं मी मगाशी बोललो, हे सर्व गोष्टी धरून ठेवणे गरजेचं आहे. आता येशूचे जे अनुयायी होते, येशूचे जे माले त्यांनी सर्व काही सोडून दिलं असं तुम्हाला वाटते का? आता हे उदाहरण आपल्याला जाळी सोडून दिली म्हणजे त्यांनी कामधंदा करायचं सोडून दिले का? मस्तपैकी खायचा प्यायचा करायचा. आता मी येशूची शिक्षा आहे ना, त्यांनी जकातदाराचा नाका सोडला, त्यांनी आपली जाळी सोडली, त्याने आपला बाप सोडला, आता ते काहीच करत नाही असं तुम्हाला वाटते? सोडून दिले हे फार महत्वाचं आहे. संत पौल, त्याचा अगोदर नाव शौलाचा पौल जर आपण म्हणतो ना, तो त्याने काय सोडून दिला आणि येशूच्या मागे झाला? तो कशावर होता? कशावर ट्रॅव्हल करत होता? बाईकवर, घोड्यावर होता म्हणजे काय? त्याने कोण पण घोड्यावर जातो म्हणजे अधिकारी होता तो याच्यामध्ये होता, मिलिटरीमध्ये होता, पोलीसमध्ये असतो, त्याचा अधिकारी होता. मग जेव्हा तो घोड्यावरून खाली पडतो, घोडा सोडतो तेव्हा तो म्हणजे येशूचा अनुयायी होऊ शकतो. त्याचे जे अधिकार, जेव्हा तो घोड्यावर होता तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, त्याच्या अधिकाराचा वापर करत होता. परंतु घोडा सोडतो खाली, मग घोडा सोडून सर्व काही सोडला ना त्याने. चर्चमध्ये पण त्याचा कधी संत पॉल आणि संत पीटर हे ख्रिस्त सभेचे महत्वाचे काम आपण त्यांना मानतो. आज देखील संत पॉल त्याच्या नावाची देवला आहे, त्यांनी जी शिकवून दिलेली आहे ती आपण पाळत आहोत. म्हणजे त्यांनी सर्व काही सोडून दिलेलं असं तुम्हाला वाटते? घोडा सोडला पण त्याचा जो अधिकार जो होता, जी त्याची ती कला जी होती त्याच्यामध्ये लीड करायची, ती त्यांनी नेतृत्व द्यायची, ती त्याने सोडली. तर एखादी गोष्ट सोडायला पाहिजे. ते जाळी पकडणारे मासे पकडणारे होते, त्याने जाळी सोडली आणि त्याच्या मागे ते गेले असं सांगितलेलं आहे. म्हणजे मासेमारी करायचं बंद केलं त्यांनी नाही, पण त्याच्या करण्याचा दृष्टिकोन जो आहे, पहिलं ते फक्त काय करत होते, धंदा प्रॉफिट झाला पाहिजे, हे फक्त त्याच्यासाठीच मासेमारी, दुसरं त्यांना काय नाही. आता ते येशूच्या मागे आता पण ते मासेमारी करत आहे, परंतु येशूचे अनुयायी म्हणून ते मासेमारी करत आहे. थोड्या वेळानंतर किंवा मासेमारीचं काम झाल्यानंतर त्यांचं जीवन जे आहे ते प्रभूचं कार्य पुढे करण्यासाठी त्यांनी व्यतीत केलेलं आहे. म्हणजे ते काम करतात, त्याची मागची वृत्ती जी आहे ती त्यांची बदललेली आहे आणि ते काम करत आहे. कळसेकरांचं पत्र 4 अध्याय 14वी ओळ सांगितलेले आहे. प्रिय वैद्य लूक, आणि ते म्हणते लूकचं शुभवर्तमान कार आहे. तो प्रोफेशन, तो व्यवसायाने काय होता?
वगैरे लिहिलं ते डॉक्टरनी त्याने सोडली का नाही, पण अगोदर तो फक्त डॉक्टर होता, परंतु येशूचा जेव्हा मागे सुद्धा आला तर वैद्य ते पण त्याचा प्रॅक्टिस करत होता, त्याच्याबरोबर त्याने येशूचं कार्य देखील पुढे केलं आणि त्याच्यामुळे त्याने शुभवर्तमान दिलं, त्याच्यामुळे आपल्याला आज समजत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सोडण्याविषयी मी सांगत आहे. येशू ख्रिस्ताचं जर तुम्हाला अनुकरण करायचं, त्याच्या मागे राहायचं, ते काही गोष्टी सोडाव्या लागतात. त्याचबरोबर सर्वच काही सोडून चालत नाही, ते काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि काही गोष्टी धरून देखील ठेवाव्या लागतात. आता कोणती गोष्ट सोडायची आणि कोणती गोष्ट धरून ठेवायची याची जाण आपल्याला असणे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी विशेष करून आजच्या दिवसामध्ये तुम्ही विशेष प्रार्थना करत राहणे गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये ना दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या आपल्या आहेत, आणि एक दुसरी गोष्ट आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे प्रत्येकाच्या स्वतःसाठी, दुसरी गोष्ट जी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कोणती गोष्ट धरून ठेवायला पाहिजे आणि कोणती गोष्ट सोडून द्यायला पाहिजे. जर जी गोष्ट आपल्या आवाक्यामध्ये आहे, कंट्रोलमध्ये आहे, त्या गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टी धरून ठेवायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या क्षमतेच्या बाहेर आहेत त्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. बघा तुम्ही कसं इंटरप्रेट करा, की ज्या गोष्टी आपल्या आवाक्यामध्ये आहेत त्या धरून ठेवायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या परे आहेत, ज्याच्याविषयी आपण काही करू शकत नाही, त्या गोष्टी सोडून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की ज्या गोष्टी आपल्या कॅपॅसिटीमध्ये नाही आहे आपण त्या धरून ठेवतो आणि त्याच्यामुळे मग बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला होत असतात. कारण त्याच्याबद्दल आपण ते करून ठेवतोय, पण मनामध्ये आपण त्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या मनासारखं होत नाही. त्याच्यामुळे मग विनाकारण विचार करत राहणे, चिंता करणे, या सर्व गोष्टी आपल्यामध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. मग ब्लड प्रेशर, डायबिटीज, ऍसिडिटी, सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो. कशाला? कारण विनाकारण ज्या गोष्टी आपल्या परे आहेत त्या गोष्टी माझ्यावर असं का होत नाही याविषयी आपण तडफडत असतो आणि विनाकारण त्या गोष्टीचा त्रास मग आपल्याला होत असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आपल्या आवाक्यात त्यांना सोडून देणे हा भाग खूप महत्वाचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला सोडून देता आल्या पाहिजे. ओके, सोडून देण्याअगोदर आपण काय धरून ठेवायला पाहिजे? दोन. पहिली म्हणजे आपली झोप. झोपतात का तुम्ही? माझ्या प्रवचनाला झोपतात का? नाही, ते सोडून द्यायचं. ओके, ते सोडून द्या. रात्री वेळेवर झोपते, वेळेवर उठते, ते तुम्ही धरून ठेवायला पाहिजे. हल्ली काय झालेलं आहे, टीव्ही आलेला आहे, मोबाईल आलेला आहे, नंतर मग आपली काही खानपानाच्या आपल्या सवयी आहेत, त्यामध्ये आपली निद्रानाश, झोप बरोबर आपल्याला लागत नाही. झोपेकडे विशिष्ट लक्ष देणे गरजेचं आहे. चांगल्या जीवनासाठी, चांगला दिवस जाण्यासाठी, चांगले जागे राहण्यासाठी चांगले झोपणे खूप गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमची झोप कशी आहे? कधी कधी आपण झोपता टीव्ही बघत बघत, मोबाईल बघत बघत झोपतात. झोपेवर विशेष जेवण झालं, थोडासा व्यायाम बियाम काय असेल ते आपला ठरलेला वेळ असते, त्याच्या अगोदर झोपी जाणे गरजेचं आहे. काय त्याला झोप येत नाही, जाऊन तिथे डोळे बंद करत असतं, आपोआप झोप येते. पण काय जर ते मोबाईलचं मागे जेव्हा ऐकत होतो की मोबाईलमधून तो लाईट येतो, मोबाईलचा लाईट साधा लाईट नसतो, वेगळ्या विशिष्ट प्रकारचा लाईट आहे. आता माझ्या टेक्निकल नावाने मला समजत, तर तो लाईट डोळ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला मेंदूला वाटते की दिवस आहे आणि मग ती झोपेची जी काय प्रोसेस असेल ती सुरू होत नाही. तर त्याच्यामुळे हे जे यंत्र आहे का काय आहे, सैतान आहे, हे झोपते वेळी आपल्या आजूबाजूला नसतं. ते काही दिवसावर, काही महिन्यावर मला किती सवय लागली, रात्री जाग आली ना तर पहिला मोबाईल उघडून बघायचं, काय बघायचं मला काय माहिती नाही, पण तिथे हात न तो आपोआप असा जातो असं माझे प्रिय बंधू झोप फार फार महत्वाची गोष्ट आहे चांगलं आयुष्य जगण्यासाठी. तर त्याच्यामुळे ती चांगली झोप मिळवणे फार. मी आज कोणत्या गोष्टीचा आपण कंट्रोल करायला पाहिजे. दुसरी म्हणजे आपलं जेवण, कोणत्या प्रकारचं आपण जेवण घेत आहोत, भोजन. आताच्या याला गेला
लोक सिनियर वाटतात मला, परंतु या काय ते सगळं उलटा सुलटा काय खात असतात. सांगायला नको, त्या दिवशी जास्त बोलायला नको. कोणत्या प्रकारचा आहाराशी आपल्या मनाचा खूप संबंध आहे. की आपण ज्या प्रकारे जेवण घेतो त्या प्रकारे आपली तब्येत देखील तशी होत जाते आणि त्याचबरोबर आपले विचार, आपली मानसिकता देखील तशी होत जाते. तर त्याच्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे, चांगला आहार, वेळेवर आहार घेणे, चांगला आहार घेणे ही शिस्त आहे, जीवनाची शिस्त आहे. पण आता कार्यक्रमाच्या टाइम टेबल डिस्टर्ब झाल्यामुळे एवढे सर्व ते सोडून देतात आणि त्याच्यामुळे मग वेळेवर खात नाही किंवा उलटे सुलटे ड्रिंक्स पीत असतात. हे बाटल्यामध्ये गॅस घातलेला ड्रिंक येतो तो त्याला फॅन्सी वाटतो प्यायला, बुडबुड येतात त्याच्यातून, तर प्यायला बरं कधी बॉक्सवर लिहिलेलं फ्रेश रिअल ज्यूस, ते मला फ्रेश फ्रेश दिलाय, बरोबर आहे फ्रेश. आणि 2 महिने अगोदर त्या बाटलीत भरलाय त्याच्यावर आणि त्याचे तारखा पण टाकले त्यांनी, पण ते आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यात फ्रेश दिलाय आणि त्याच्यात फोटो आपल्याला ते घालता साखरेचा पाठी आपण पितो. तर आपण कोणत्या प्रकारचं खाद्य याच्यावर आपला कंट्रोल असतो, हे फार महत्त्वाचं. त्याचप्रमाणे व्यायाम, थोडासा चलन असणे आपल्या घरकामामध्ये किंवा असं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या सर्व गोष्टी आपल्या कॅपॅसिटीमधल्या आहेत आणि याच्यावर आपला कंट्रोल असणे गरजेचं आहे. या गोष्टी सोडून देता कामा नाही. या गोष्टी जर तुम्ही सोडलेल्या असणार तर तुमच्या दैहिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सर्व ठिकाणी प्रॉब्लेम असतात. तर आजच्या दिवशी आपण प्रार्थनेमध्ये असताना आपण आत्मपरीक्षण करून घेऊया की या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. अनेक लिस्ट मोठी होईल, एक आपल्या बेसिक गोष्टी मी सांग, नातेसंबंध धरून ठेवायला पाहिजे. अनेक गोष्टी जे पुढे धरून ठेवायला पाहिजे, तर या गोष्टी आपण धरून ठेवलेल्या आहेत. आता काय झालेलं आहे की सोडून देणे बरंच झालेला आपल्याला. ही जरी गोष्टी सोडून देणे, सोडून काय कोणत्या काही गोष्टी सोडून द्यायला पाहिजे, पण सोडून देणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर बऱ्याच वेळेला सोडून देणे बोलायला सोपं आहे, पण ॲक्च्युली आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी आपल्या बाहेर गेलेल्या आहेत त्या गोष्टी आपण सोडून देण्यासाठी बऱ्याच वेळेला कमी पडत असतो. आपलं जीवन जे आहे ना ते बदलत जातं. आपण काय नेहमी एकाच लेवलवर राहत नाही. आता एक लहान मुलगा असतो, तरुण होतो, मग विवाहित, त्यानंतर मग ज्येष्ठ होतो, त्याचं जीवन आहे बदलत जातं. तर जसं जीवन बदलतं ना त्याप्रमाणे आई जरी घेतली तर लहान मुलाची आई, जस्ट अशी 1 वर्षाचा असेल त्याची आई, नंतर शाळेत जाणाऱ्या 5वी 6वी मुलाची आई, कॉलेजला जाणाऱ्या मुलाची आई, नंतर ज्याचं लग्न झालेलं आता झालेलं त्याची आई. आई ती एकच आहे, पण तिचे रोल बदलत आहे. त्या बदलत्या रोलामध्ये आपण देखील बदलत जाणे गरजेचं आहे. तिथे आपला जुना स्वभाव जो आहे, अगोदरचा स्वभाव, तो सोडून देणे फार गरजेचं आहे. पण माणसाला एकदा आपण एखाद्या रोलमध्ये थोडा वेळ राहिलो तर आपण त्याच्यामध्ये सेट होतो आणि मग आपल्याला सोडून देणे सहसा जमत नाही. आणि माझ्या जीवनामध्ये आता बदल जातं. माझ्या एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हे आपल्याला पचत नाही आणि आपण सहसा बदलत नाही. म्हणजे लहान मुलगा आहे, आता समजा या 1ली 2रीचा आहे, तो कॉलेजला गेला, मम्मी अजून त्याच मोडमध्ये आहे, त्याच मोडमध्ये आहे की अजून हा माझा लहान बाळ आहे 1लीचा आणि 2रीचा. तो गेला कॉलेजला, त्याचा सर्व काही मानसिकता बदललेली आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला, त्याचे विचार बदललेले आहेत, त्याची संगत बदललेली आहे, स्वतःचे विचार त्याचे प्रगत झालेले आहेत, एवढा बदल झालेला आहे. पण आई जी असते तिला माहिती आहे का हा मोठा झाला, पण तिची जी मानसिकता जी आहे, मनामध्ये जी विचारसरणी आहे ती बदललेली असते आणि त्याच्यामुळे मग खूप प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे ती लहान असताना जो जसा वागत आहे ती त्या प्रकारचा वागणं सोडून देऊन एखाद्या कॉलेजला जाणाऱ्या तरुणाशी कसं आईने रिलेट किंवा वडिलांनी पालकांनी कसं रिलेट करायला पाहिजे हे त्यांना माहीत असायला पाहिजे. तर जुनी मार्ग सोडून नवीन मार्ग अवलंबून घेणे गरजेचं आहे. पण हा बदल सहसा माणसाला जमत नाही आणि तिथे बराचसा गोंधळ होत असतो. ते सोडून देणे हे फार महत्त्वाचं आहे. आता मी जेव्हा सोडून देणे म्हणतो म्हणजे याचा अर्थ असा नाही का मला आता त्याच्याशी काही करायचं नाही, तसं नाही. सोडून देणे जेव्हा मी सांगत आहे तर त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की ते तसं म्हणजे भावनिक त्याच्यामध्ये काय अडचण नाही आहे, भावनिक अडचण नाही आहे.
की आता मला जाणीव झालेली आहे की आता मला एक पाऊल मागे ठेवायला पाहिजे आणि त्याने ठीक आहे, त्याला तसं वाटतं तसं वाटतं. आता मी लहान मुलाला तसं करून चालणार नाही. अभ्यासाला बस म्हणजे TV बंद कर म्हणजे ते दिसून माझा एकदा मोठा झाल्यानंतर नंतर अभ्यास करतो काय पुस्तक नाही, मग तो मोठा झाल्यानंतर त्याला त्या प्रकारे सोडून दिले पाहिजे. तर सोडून देणे म्हणजे भावनिक भार जो आहे तो काढून टाकणे, ही फार महत्व. हे आपल्याला बऱ्याच वेळेला जमत नाही. अरे तो मला असं नसतो, पहिला मार्ग सर्व ऐकायचा. आता मी विवाह शिबिरामध्ये आणि बऱ्याच तरुणीशी माझा संपर्क येतो, ज्यांचा आता तर लग्न झालेला आहे, अशा लोकांची संपर्क येतो आणि ते हमखास गोष्ट मला जाणवते की आई आणि मुलगा यांचं नातं. हे मी एखादी शिबिराला तेव्हा देखील मी बोलत असतो की आता या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणजे आता मला त्याशिवाय घेणं देणं नाही असं नाही त्याचा अर्थ होत. याचा अर्थ असा आहे की त्याने स्वतःचं कुटुंब सुरू केलेलं आहे आणि तो त्याचं स्वतःचं कुटुंब जगत आहे. पण त्या आईला ही गोष्ट पचवणे, हे सोडून देणे खूप कठीण झाले, खूप कठीण झाले. काल परवा लग्नाच्या अगोदर होते, गेल्या वर्षापर्यंत हा सर्व काही आईला विचारत असत आणि आता तो आईला बिलकुल विचारत नाही. बिलकुल विचारत नाही म्हणजे तो त्याची बायको आणि आता त्याचं नवीन संसार चालू, कुठे जातात कुठे येतात. मग आईच्या मनामध्ये काय असते, अरे हा मला काही विचारत नाही काय नाही. तर ते ॲक्च्युली त्या आईने ते सोडून द्यायला पाहिजे. आता तो मोठा झालेला आहे तर त्याचं बघेल, त्या अडचण असेल तर ती आहे, पण नसेल तर तुझं काय कुठं जायचं आहे, यायचं आहे, काही एखादी वस्तू आणायची आहे, कोणत्या कलरची टी-शर्ट, तो त्याचा बघून घे, त्याला काय. पण आईचं मन असते नाही, त्याला सोडून देत नाही, ते सोडून देत. तिला वाटतं की अरे कारण सोडल्यानंतर माझ्या हातात काहीच उडत नाही ना, त्याच्यामुळे मग तिला वाटतं की याला धरून ठेवायला पाहिजे आणि तिथे सर्व बोलतो. जेव्हा मी सोडून द्यायचं बोलतो तर बोलत आहे तिथे मी असं सांगत आहे की भावनिक भार नसायला पाहिजे. आपण सर्व एकत्र जात तर भावनिक भार जो आहे तो नसायला पाहिजे. हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण अंगीकारणे फार गरजेचं आहे. आणखी 2-3 गोष्टी आहेत त्याच्या सोडून द्यायला म्हणजे तुम्हाला उदाहरण मिळतं. तुम्ही नंतर मग घरी गेल्यानंतर किंवा आता दिवसभर प्रार्थनेमध्ये असताना तुम्ही बघा की माझ्या जीवनामध्ये मी काय सोडायला पाहिजे, की माझ्या जीवनातून कोणती गोष्ट आहे की विनाकारण माझ्या विचारांवर त्याचा भार आहे. त्या गोष्टी जर का आपण सोडून दिल्या ना तर आपलं जीवन खूप हलकं होईल. तर कोणत्या गोष्टी मी सोडून द्यायला पाहिजे? एक म्हणजे दुःख. कोण दुःखी नाही आहे? सर्वजण दुःखी आहे, मी पण दुःखी आहे. आता काय करणार, आता हे नाही ते नाही असं नाही, त्याच्याकडे माझ्यापेक्षा बरं आहे, ते सर्वजण धरून ठेवला आणि ते दुःख माझ्या जीवनामध्ये असं झाला, मीच केला का देवा तुला हे म्हणा, तर त्यांच्या घरात काय व्हायला पाहता, आमच्या घरात असं सगळा विचार आपला चालू असतो. माझी प्रिय बंधू, दुःख जे आहे ते आहे, पण ते दुःख धरून ठेवून त्याच्या ओझ्याखाली राहून काय फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटते का? काही होणार नाही. त्याच्यातून कोणतीही चांगली गोष्ट निष्पन्न होणार नाही. एखादी घटना घडल्यानंतर, एखादं आपलं नुकसान झाल्यानंतर, एखादी प्रिय व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेल्यानंतर आपल्याला दुःख होते, व्हायला पाहिजे. कितपर्यंत? थोड्या वेळानंतर त्या दुःखावर मात करून आपण पुढे जाणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काही गोष्ट तो असं मला कसं बोलला, आता तो बोलला, तो गेला, पण तरी पण ते शब्द असणार, तो दुःख होतं, एक राग देखील एकत्र बोलतो, तर राग देखील. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी न झाली तर रागवायला पाहिजे का? रागवायला पाहिजे. रागवणे गरजेचं आहे. राग धरायला पाहिजे का? धरायला पाहिजे. आणि तो कितपर्यंत? थोडे दिवसानंतर त्या रागावर सोडून द्यायला पाहिजे राग आणि जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे. रागाच्या बाबतीत असं तुम्हाला असेल का, रागामुळे सर्वात जास्त नुकसान कोणाला होतं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्याला माहित आहे, आपल्याला कळते पण वळत नाही. असं सर्वात जास्त नुकसान आपल्यालाच होत असते. हे माहीत असून देखील लोक वर्षानुवर्ष राग घेऊन करतात. वर्षानुवर्ष त्या दुःखामध्ये तीच गोष्ट, बाकीचं जग दिसतच नाही. मानवी वृत्तीच आपल्याला काही ठराविक गोष्टी दिसतात आणि ज्या गोष्टी सध्या आपल्याला दिसत नाही. कोणी कुठं प्रयोग केला असेल, त्याला एका कागदावर असं छोटा डाग काढला, पांढरा डाग, काळा डाग, हे काय आहे? सर्व सांगतात काळा डाग आहे. आणि एवढा मोठा पांढरा कागद आहे, एवढा मोठा
माणसाला निगेटिव्ह जे आहे ना तेच दिसते आणि तेच धरून बसणे माणसाला बऱ्याच वेळेला सोडून द्यायला होत नाही. तर रागामध्ये एक दुसरा असं देखील आहे, कधी कधी राग किंवा दुःख धरून एक प्रकारचा माणसाला सुख मिळत असते की बरं वाटतं मी एवढं दुःखी आहे, त्याने माझं नुकसान केलेलं आहे, माझ्याबद्दल असं बोललेलं आहे, हे मनामध्ये ठेवायला एक प्रकारचा आनंद मिळत असतो. तुमच्या लक्षात येईल माहिती नाही, परंतु हे आनंद सर्वांना सांगायला देखील आनंद मिळतो. फार वाईट गोष्ट आहे, पण एक प्रकारचा आनंद म्हणून लोकांना त्या आनंदामध्ये राहणे आवडत असते. अशी काही परिस्थिती नाही. माझ्या प्रिय बंधू सोडून देणे फार गरजेचं आहे. या अनावश्यक गोष्टी आपल्या मनावर भार आहे. कधी कधी मीपणा हे दुसरं आहे, या स्वाभाविक गोष्टी आहे. मीपणा असायला पाहिजे का? असायला पाहिजे. राग असायला पाहिजे का? असायला. दुःख जोपासला असायला पाहिजे. पण त्याच्यावर भार जो आहे ना तो सोडायला. मीपणा एक अशी गोष्ट आहे नाही आपल्यामध्ये ती आपल्याला टाकूनच पाठवलेला आहे. तेव्हा कोणामध्ये मीपणा नाही आहे असं आपण बोलू शकत नाही. प्रत्येकामध्ये मीपणा आहे आणि असायला पण पाहिजे. असेल ते प्रॉब्लेम असायला पाहिजे. किती प्रमाणामध्ये माझेच विचार दर ऐकले गेले पाहिजे, मी सांगेल तसंच व्हायला पाहिजे, माझ्याच विचाराप्रमाणे मी हे पण कुठेतरी कमी करायला पाहिजे. येशू ख्रिस्ताचं म्हणजे सर्वात महत्वाचं आहे तुझ्या इच्छेप्रमाणे. एक्सेमने बागीमध्ये आणि देतो आणि तिला सांगतो की देवाची जी योजना आहे त्यासाठी ती प्रभूची दासी आहे. ते काय आहे मला समजत नाही, परंतु देवाची इच्छेप्रमाणे असं आहे. ते मीपणा सोडणे हे देखील बरेच जण असे असतात की त्यांना वाटत देखील नाही का माझ्यामध्ये मीपणा आहे. ते वाटत म्हणजे ती मी कोण आहे याची देखील जाणीव नसते. मीपणा काय म्हणून नाही बोलू मी मावळ झोपी लागलेला म्हणून बोलू जागो आहे. तर माझे मुली बंधू आपण काय असं आपल्या जीवनातून बऱ्याच गोष्टी मनातून आपल्या विचारातून बऱ्याच गोष्टी सोडून देणे गरजेचं आहे. कोणाच्या भल्यासाठी? देवाच्या भल्यासाठी नाही, काय फरक नाही पडत. पण हे माहीत असून देखील आपण सोडण्यासाठी बऱ्याच वेळेला कमी पडत असतो. आणि विनाकारण चिंता, मग त्याच्यामुळे चिंता येते. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी करायच्या ते आपण करू शकत नाही. चिंता त्या गोष्टी विचार करू शकतात आणि दुसरे विचार मनामध्ये येत नाही. चांगल्या गोष्टी करू शकतात ते आपण करू शकत नाही. चांगले नातेसंबंध जोपासतात ते आपण जोपासू शकत नाही. एवढंच नाही तर जे चांगले नाते आहेत आपले त्याच्यामध्ये देखील कटुता येते. कारण ह्या नकारात्मक गोष्टीमुळे आपल्यामध्ये कटुता भरलेली असते आणि त्या कटुतेमुळे मग आपण जे चांगल्या गोष्टी शिकून चांगलं जरी बोला की आपला उत्तर नकारात्मक असतो. माझं दूषितपणाच होतं. तर त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भीती, या दोन गोष्टी आणखी दिल्या की भीती देखील आपल्या जीवनातून काढून टाकणे फार गरजेचं. बऱ्याच गोष्टीची आपल्याला भीती वाटते. विशेष करून ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही त्याविषयी आपल्याला भीती वाटते. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण विचार करतो की मी, तेव्हा भीती वाटते. मी म्हणजे मी या बघितलं, मी करून घे, असं जेव्हा आपली विचारसरणी असते तेव्हा मग एखादी अडचण आल्यानंतर भीती वाटते. तर त्याच वेळेला आपण जर का या गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये ठेवल्या तर मग ती भीती निघून जाते. कारण करता तो आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये असतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला भीती आपल्या मनामध्ये एवढी राहत नाही. तर भीती सोडवण्यासाठी श्रद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. या गोष्टी सोडून सर्व गोष्टी राग, दुःख, भीती, मीपणा ही श्रद्धा जी आहे ही आपली फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपली देवावरची श्रद्धा. त्याच्यासाठीच आपण इथे चर्चमध्ये येत असतो, प्रार्थना करत असतो. इथे एक तासभर आपण घालवल्यानंतर, रविवारी मिसाला आल्यानंतर, आजचा एक महिन्यातून हा दिवस घालवल्यानंतर, वर्षभरामध्ये आपला प्रायचित काळ आपण देवाच्या संगती घालवल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल होईल आणि बऱ्याच अनावश्यक गोष्टी आपल्याला सोडून देता येतील. तर त्याच्यामुळे आपण या चर्चमध्ये येत असतो की श्रद्धा आहे. श्रद्धेचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होणे फार गरजेचं आहे. त्यासाठी ना तिथे खूप असे एक्सरसाइज दिलेले आहेत आपल्याकडे. आता रोज प्रार्थना करायला पाहिजे घरामध्ये. आपण दर रविवारी मिसाला यायला पाहिजे. आज कंटाळा आला, खूप पाऊस पडत आहे, थंडी
मुली असते जावे काही नाही सगळं जायलाच पाहिजे. मग स्वतःवर मात करून आपण उपवास काळामध्ये बऱ्याच वेळेला आपण प्रायश्चित काळामध्ये बऱ्याच वेळेला आपण मांस मटकी खायचं सोडून देतो. डायटिंग नाही आहे. आपल्याला वाटते की थोडा काहीतरी आवडा खायला पाहिजे असं आपल्याला वाटते, परंतु नाही आता हे प्रायश्चित काळ चालू आहे म्हणून मी खाणार नाही. मला वाटते खावं आणि खाऊ शकतो, मार्केटात मिळते तरी पण मी खाणार नाही. ही जी एक्सरसाइज जी आहे ती मी करू शकतो पण मी करणार नाही. ही छोटी एक्सरसाइज आहे, खाण्याबाबत आहे. ही आपल्या शरीरापेक्षा मनाबद्दल आहे आणि आपण मनावर जर का इथे आपण कंट्रोल ठेवू शकलो तर हे जे आणखी दुसऱ्या मोठ्या गोष्टी आहेत राग द्वेष तसं नकारात्मक भावना आहेत त्याच्यावर देखील आपण कंट्रोल ठेवू शकतो. त्या सोडण्यासाठी देखील जर का आपण मच्छी खाणे सोडणार नाही, परंतु त्या दिवसामध्ये इच्छा असून न खाणे हे जर का आपण पाळणे आपल्याला शक्य झालं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मी शब्दाला शब्द देऊ शकतो पण मी देणार नाही हे करणे देखील आपल्याला सोपं होईल. तर आपली अनावश्यक गोष्टी सोडून देण्यासाठी श्रद्धा आपल्याला मदत करत असते. त्यासाठी श्रद्धेचे जे एक्सरसाइज जे आहे ते आपण पालन करणे फार गरजेचं आहे. हे माझ्या प्रभूने सांगितलेलं आहे म्हणून आता प्रभूचं ऐकत नाही, त्याच्या बापाचं पण ऐकणार नाही, कोणाचं पण ऐकणार नाही, त्याच्या करायचं त्या गोष्टी तोच करतो. येशू काय सांगतो, सत्य जीवन आणि मार्ग मी आहे. ते आपलं जीवन चांगलं होण्यासाठी ही श्रद्धा आपल्याला मदत करत आहे. म्हणून श्रद्धा गांभीर्याने घेणे ऍक्च्युली तुम्हाला काय सांगून फायदा नाही, कारण तुम्ही ऑलरेडी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आलेले आहेत, म्हणजे धार्मिक माणसं आहेत तुम्ही. पण जे येत नाही ऍक्च्युली त्यांना हे सांगायला पाहिजे. मी तुम्ही घरी गेल्यावर असं पण असेल तर त्यांना श्रद्धेचा तुम्ही काही देवावर विश्वास नाही, काही जे असतात बौद्धिक ते बसतात इंटेलेक्च्युअल डिस्कशन करायला, देव कुठे आहे, देव दाखवा असा तसा. ही श्रद्धेची भाव आहे आणि ही श्रद्धा पाळल्यानंतर आपलं जीवन समृद्ध होत असते. आपल्या जीवनातून अनावश्यक गोष्टी आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत. श्रद्धा काय सांगितलं येशूने, तुम्ही मिठासारखे आहात. म्हणजे आपलं जेवण जे आहे त्याच्यामध्ये एवढंसं मीठ असतं पण त्या मिठामुळे संपूर्ण जेवणाला अर्थ प्राप्त होत असते. आता त्या मिठामुळे जेवणाला चांगली चव येते म्हणून कोणी मिठाचं जेवण नाही बनवत, त्याला काय अर्थच नाही. त्या श्रद्धेमुळे आपलं बाहेरचं जीवन जे आहे दैनंदिन कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन त्याची क्वालिटी वर जाते. ते चांगल्या प्रकारे आपल्याला जगता येईल. याचा तर असं नाही अख्खा दिवस तुम्ही इशू करत राहिले मिस द मार्क, आपण चुकीच्या दिशेने गेलो. आपल्याला जीवन जगायचं, आपल्याला आरोग्य जगायचं, नातेसंबंध जोपासायचे आहे, पण ते योग्यरित्या जोपासण्यासाठी आपल्याला श्रद्धेची गरज आहे. की इथे 1 तास आल्यानंतर 2 शब्द ऐकल्यानंतर थोडा वेळ शांत बसून आपल्या जीवनात मननचिंतन केल्यानंतर दिवसाचे 23 तास आपण चांगल्या प्रकारे घालवू शकतो. त्याच्यातून नकारात्मक सर्व घटक आपण सोडून देऊ शकतो. पण सोडून देणे कठीण आहे, पण आपल्याला म्हणजे तिथले गोष्टी जग जे आहे किंवा श्रद्धा जी आहे ती मदत करत असते. तर त्याच्यामुळे विश्वास, येशू, श्रद्धा, देवधर्म अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यातूनच आपल्याला सोडून देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटते सोडून द्यायला पाहिजे, पण आपल्याला सोडायला होत नाही. सोडून देता आला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी सोडायला पाहिजे तुम्ही दिवसभर मला करा. एक गोष्ट घ्या ध्यानामध्ये, ती गोष्ट मी सोडून देणार आहे. एक कोणती तरी गोष्ट बघा, तुम्ही कोणती गोष्ट सोडून द्यायला पाहिजे. कधी कधी आपल्याला समजत नाही की मे बी आपल्या कुटुंबामध्ये आपले प्रियजन जे आहेत, आपल्या जवळचे जे लोक जे आहेत त्यांना तुम्ही विचारणार कोणती गोष्ट मी सोडून द्यायला पाहिजे. आणि त्यांना विचारल्यानंतर मग ते सांगतील का बाबा तू बोलायची पद्धत जी आहे ना ती बरोबर नाही, किंवा घडी घडी विनाकारण रागावतो जे काय असेल ते, मग मी ती गोष्टी सोडून देण्यासाठी करतो. परंतु जीवनामध्ये जिथे आजच्या या युगामध्ये सर्व काही जमवाजमवीच्या गोष्टी आपल्याला सांगते, मानसिकता आलेली आहे, हे पण मला पाहिजे ते पण मला पाहिजे, तिथे असताना हा वेगळा विचार तुमच्या मनामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आपल्या जीवनामधून काही गोष्टी आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली, परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे पहिलं जसं मी वागत होतो तसा मी आता वागू शकत नाही. आता सोडून देणे. सेमिनरीमध्ये असताना म्हणजे फादर जुलियन होते, जेजूस फादर ते फुटबॉल खेळायचे. ते जरा जाम वयस्कर एकदम
तरी देखील ते फुटबॉल खेळतात. ते ब्रदर सर्व यंग तरुण त्यांच्याबरोबर ते फुटबॉल खेळतात. त्याला कोणी विचारलं माझा तुम्हाला एक जरा वेळ पण धाव लागतो, मग तुम्ही तरी पण तुम्ही यांच्याबरोबर फुटबॉल खेळतात. ते सांगतात की पहिला मी खेळायचो तर फुटबॉल गोल वगैरे करायचो, मी तरुण होतो तेव्हा खेळायचो, आता मी तसं करू शकत नाही, पण आता पण मी फुटबॉल खेळतो, तो माझा स्वभाव बदललेला आहे. आता जो बॉल गोलमध्ये मारू शकतो, मी बॉल घेऊन त्याच्याकडे पास करतो आणि तो जातो, तर माझा रोल आता बदललेला आहे. त्याप्रमाणे आपला रोल देखील बदलत असतो. याची आपल्याला जाणीव ठेवून आपण देखील तसा बदल आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधूंनी माझ्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होत असताना सोडून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये रुजावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. कारण काही गोष्टी सोडल्याशिवाय आपण येशूचा अनुकरण करू शकत नाही. आपण नावाला कॅथलिक असतो, पण जर का काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्या जर सोडल्या नाही तर आपण कॅथलिक होऊ शकत नाही. आता येणार आहे संसार असणार आहे. संसाराचा काय हे आहे की माझी तुम्ही जीवन पद्धती मी बदलत आहे, सोडून देत आहे आणि मी नवीन म्हणजे कोणसा येतात फादरकडे, फादर मी हे चुकलो, मी बोलण्यामध्ये शिव्या वापरतो, हे करतो ते करतो, पण तिथे कोणसा संपत नाही. तो एक फक्त भाग आहे. त्याचा पुढचा भाग काय आहे तर ती गोष्ट सोडायला पाहिजे. तो दादा शिव्या मारतो, फादर गेल्यावर परत आयला करायला लागतो. तर त्या कोणसाचा काय अर्थ नाही, तो बदल नाही, तो सोडलेला नाही, तो येशूच्या मागे अजून येत नाही. येशूपासून आपणच लांब. तर त्याच्यामुळे हे सोडणे कोणसा एक अशी टूल आहे जिथे आपण स्वतःचा आत्मपरीक्षण करू शकतो आणि मग आपल्या आत्मपरीक्षण करून आपल्या जीवनामध्ये योग्य तो बदल करू शकतो. आता लोकांनी काय केलंय, अर्धे लोक कंसाराच आहेत, विशेष नाही असा योग प्रकार सुरू झालेला आहे. कंसारामध्ये खूप लोक येत नाही कंसाराला. त्याच्यामध्ये काय इश्यू डिप्रेशनमध्ये जातो असा काय नाही, काय फरक नाही पडतो. त्या व्यक्तीबद्दल या आता फक्त कम्युनियनला काही पालक कंसाराला येतात ते 10 वर्षानंतर 8 वर्षानंतर लग्नानंतर आता फादर कंपल्सरी करतात आणि कम्युनियनला पण आईवडिलांना पण कंपल्सरी करतात आणि तिथे पण मध्ये येणार की एवढ्या वर्षानंतर असं. मला त्या या सगळ्यांना विरुद्धच घोषित करायला पाहिजे. कारण मी काही चुकतच नाही याचा. तर कंसाला यायला कशा मोठ्या गोष्टी आपल्या जीवनातून बाहेर काढायची गरज आहे असं नाही, परंतु छोट्या गोष्टी बाहेर काढणं गरजेचं आहे. पण माणसाचं कसं हेच की ते बोलत नाही की पापाची संकल्पनाच गेली, माझ्यामध्ये काही रिपेअर करणे गरजेचं आहे, ही संकल्पनाच निघून गेलेली आहे. मी एकदम परफेक्ट आहे, सर्व गुण जे आहेत चांगले ते माहिती येशू ख्रिस्त आणि नंतर संत पौल नंतर मी, असं त्या प्रकारचे बरेच जणांना स्वतःविषयी वाटत आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनातून बाहेर काढणे गरजेचं आहे. तेव्हाच आपण पावित्र्यामध्ये जाऊ शकतो, तेव्हाच आपण येशूच्या मागे जाऊ शकतो. येशूच्या मागे जाण्याचे प्रकार आहे. सुरुवातीला मी 4-5 वाक्य विविध प्रेषित त्यांचं काम सोडून त्याच्या मागे गेले, तर त्या मागे जाण्यासाठी सोडणे गरजेचं आहे. तर आपल्यामधून काहीतरी सोडणे गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये कठीण आहे, परंतु हे आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, बरोबर आहे. सोडणार का नाही काय खायचा पैसा पण सोडा. आज सुद्धा खायचा असं आरामात राहायचं हे नाही, पण कसं अति नाही खायचं. किंवा पिझ्झा पण खायला पाहिजे. पिझ्झा दुकान कशी चालायची, खायला पाहिजे काय उठसूट पिझ्झा 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 म्हणजे या सगळ्या कुरकुरे 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 असं करायला आपण सांगायला बाबा बंद झाला हे थोडं नाही बोलणं आलं पाहिजे आपल्याला. असं प्रभूचा गौरव असतो. सर्व